समिती आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून या विषयावर ते बोलतात। ससाणेजी नमस्कार, स्वागत आहे आपलं। नमस्ते नमस्ते। 2 सप्टेंबरला जी.आर. निघाला आणि आज जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा अधिकाऱ्यांनी काय सांगितलं हे आपण सगळ्यांनी आत्ता ऐकलं। त्यांचं म्हणणं आहे की नव्या जी.आर. नंतर कोणतेही अर्ज आलेले नाहीये। गाव पातळीवरच्या समित्या ज्या नेमायच्या आहेत त्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे, मात्र त्यांचंही प्रशिक्षण अजून झालेलं नाहीये। आता प्रश्न असा आहे की नव्या जी.आर. नंतर लगेचच नोंदी शोधल्या जातील किंवा हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर लगेच नोंदी मिळतील, अर्ज होतील असं सांगितलं जात होतं, पण एकही अर्ज अजून आलेला नाहीये। काय अर्थ आहे याचा तुमच्यासाठी? नाही, अर्ज येऊ शकत नाही। मुळामध्ये सरकारने हा जी.आर. आणला आणि त्याचं हेडिंग दिलं की हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार। तर मला असं वाटतं की उदाहरण दाखल सरकारने हा जी.आर. ज्यावेळेस मनोज जरांगेंच्या हातात दिला त्यावेळेस हैदराबाद गॅझेट मधील एखादी नोंद त्या गॅझेट आणि ती नोंद पण दाखवली पाहिजे होती। तर मुळात हैदराबाद गॅझेट मध्ये कसलीच नोंद नसती। त्याच्यामुळं आता आता समजेल की हे हैदराबाद गॅझेट आहे आणि यातली नोंद कुठे आहे, याला भिंग काय दुर्बीण लावली तरी काही शोधता येणार नाही। दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की यांनी जी जात प्रमाणपत्र देण्याची आणि व्हॅलिडिटी द्यायचा जो कायदा आहे, याचे जे प्रचलित जे नियम आहेत, जे माधुरी पाटील खटल्याने कोर्टाने सांगितले होते आणि त्यानुसार जो 2012चा जो कायदा आला त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या। व्हिजिलन्स कमिटी कशी असती, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी कमिटी कशी पाहिजे, त्याचं हेड कोण करेल, हे सगळे सेट प्रोसिजर होती। आता ती डायल्यूट करण्यासाठी यांनी ग्रामसेवक, तलाठी, त्याच्यानंतर कृषी अधिकारी यांनी अहवाल द्यायचा। बरं, तो अहवाल कोणता द्यायचा? तर त्याच्यामध्ये या जी.आर. मध्ये असे काही मोगम शब्द आहेत की ज्याचे आजोबा पंजोबा बटाईने शेती करत होते, शेतमजूर होते आणि त्यांना शेती असल्याचा पुरावा नाहीये, त्यांनी ते ऍफिडेव्हिट द्यावं। आता मुळात इथं खूप मोठा आणि त्या स्थानिक क्षेत्रामध्ये खूप मोठा संभ्रम आहे। याच्यामध्ये महसूलच्या अधिकाऱ्यांच्याच आपण जे म्हणतो की त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत ही कसं हे ऍफिडेव्हिट घ्यावं, कशी तुमच्या नोंदी कशा कुणाच्या दाखवाव्या आणि नक्की कुठल्या गावामध्ये बटाईने शेती करत होते। आता हे बटाईने शेती करत होते याचं जरी अहवाल दिला तरी त्याचं व्हॅलिडिटी कमिटीला हे व्हेरीफाय करावं लागेल ना। त्यामुळं या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे याची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होणार। ते काय लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी, कारण की खूप अभ्यासक याच्यात अभ्यास करतात, ओबीसीचे पण करतात ते, महसूलचे पण अधिकारी करतात ते आणि मराठा समाजाचे पण अभ्यासक करतात ते। त्यांना समजतच नाही की हा जी.आर. इम्प्लिमेंटेशन कसा करायचा। तुम्ही जी.आर. आणला, त्याच्यामध्ये जर स्पष्टता नसली ना असे ढोबळ शब्द घाईघाईत टाकले तर हे असंच होणार आहे। याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं, इम्प्लिमेंटेशन कसं करायचं। त्याच्यानंतर आता त्यांनी नातेसंबंधातील व्यक्तींकडे कुणबी दाखला असेल तर, कुळातील व्यक्तींकडे कुणबी दाखला असेल तर त्यांनी ऍफिडेव्हिट द्यायचंय उमेदवाराला। आता नातेसंबंधातील व्यक्ती, मग हे जे 2012चा जो सुधारणा झालेला जो रूल आहे त्याच्यामध्ये डेफिनेशन नातेवाईक या शब्दाची आहे, रिलेटिव्ह या शब्दाची, नातेसंबंधातील नाही। नातेसंबंध इंटरकास्ट होतात, आंतरधर्मीय होतात, आता बरेच वेगवेगळे ट्रेंड आलेले आहेत। त्याच्यामुळे कोणत्या नातेसंबंधातील व्यक्तीकडे कुणबी सर्टिफिकेट आहे आणि हे डिफाईन कोण करणार आहे, त्याचा आता काहीतरी मी काल परवा बघितलं एक अर्ज आलाय। हे सगळे अर्ज, याची विहित पद्धती, ऍफिडेव्हिटचा फॉर्मॅट, हे सगळं ते सेट करतील आणि त्यानंतर मग हे गाव पातळीवरचे तलाठी